करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद श्रीदासबोध दशक 10वा जगज्योती नाम समास 4था बीज लक्षण नाम श्रीराम समर्थ. आता पाहो जाता उत्पत्ती मनुष्यापासून मनुष्य होती पशुपासून पशु निपजती प्रत्यक्ष आता. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने उत्तमाची सुरुवात प्रार्थनेने करून दिली ना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. तिघांच्या पलीकडे असणारा श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे. कार्याला सुरुवात झालेली आहे तरीसुद्धा आपला संपूर्णपणे शरीर देह जरी परमेश्वराच्या चरणी दिसत असला तरी मन अजूनही परमेश्वराच्या चरणी दिसत नाही. कारण का? मन संपूर्णपणे चंचल आहे. त्या मनाला संपूर्णपणे ईश्वराच्या चरणी बघा समर्पित करता यायला हवं. कारण मन हा इंद्रियाचा राजा आहे. ज्याप्रमाणे बघा देह समोर बसलेला दिसत असला तरी त्याचं मन भरकटलेलं आहे म्हणून भाग दिलेला आहे. मतच मांडलंय खुद्द भगवंताचं वचन. आपण ऐकले, डोळ्यांनी पाहिलं, परंतु आपण कोणावर विश्वास ठेवला नाही ठेवला. जे जे डोळ्यांनी पाहिलं ते आपण बरोबर की नाही सांगायला लागलो, परंतु जे ऐकले परंतु प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं नाही त्या मतावर आपण ठाम नाही राहिलो. ऐकल्याविना कळले, शिकल्याविना शहाणपण आले, ऐसे देखीलानं ऐकले भूमंडळ. आता कोणीतरी यावं आणि आपल्या कानात काहीतरी सांगून जावं, आपण त्यावर विश्वास ठेवू, परंतु आपण प्रत्यक्षात ती गोष्ट डोळ्यांनी पाहिली का? नाही ना. मग डायरेक्ट विश्वास कसा ठेवायचा? म्हणून मत देणं आणि मत ऐकणं खूप फरक आहे. म्हणून या दासाला या बोधातून प्रत्यक्षपणे जी घडवणूक आहे ती घडवणूक फक्त श्रवणाद्वारे. 20 दशक दासबोध श्रवणाद्वारे घेता शोध. मनन करत्यास विशद परमार्थ होतो. बाकी काही केलं तरी होणार नाही. म्हणून दशक 10वा जगज्योती नाम आणि त्यातला समास 4था बीज लक्षण नाम. बीज बघा, ज्याप्रमाणे आपण जमिनीत बिया पेरतो की नाही त्याप्रमाणे अंकुर रोप प्रत्यक्षपणे झाड आपल्याला पाहायला मिळते. परंतु बीजांची उत्पत्ती त्याची लक्षणं काय संपूर्णपणे समासामध्ये सविस्तरपणे वर्णन करून दाखवलेले आहे. करूया श्रवण. श्रीराम समर्थ अतिशय महत्त्वाचा समास का सांगितलेला आहे? कारण पहिलीच ओवी लिहून ठेवलेली आहे. आता पाहो जाता उत्पत्ती मनुष्यापासून मनुष्य होती पशूंपासून पशु निपजती प्रत्यक्ष आता. आता उत्पत्ती संबंधी जर पाहायला गेलो तर मनुष्यापासून मनुष्याचीच उत्पत्ती होणार आहे ना, का प्राण्यांची होणार आहे? नाही ना. म्हणून पशुपासून पशूंची उत्पत्ती निर्माण होणार आहे. 84 लक्ष योनी आहेत, त्यातला हा आपला नरदेह
या 84चा संपूर्णपणे फेरा प्राप्त करून झाल्यानंतर आपल्याला जो मनुष्य देह प्राप्त झालेला आहे, ही समर्थ कृपा आहे, ही परमेश्वराची कृपा आहे, देणे ईश्वराचं. काहीतरी शिल्लक होती म्हणून आपण या पृथ्वी तलावर जन्म घेतलेला आहे. आणि त्याच प्रकारे ही संतांची भूमी आहे. सर्व संतांना नमस्कार करता यायला हवा. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. ज्याप्रमाणे आपण जे बीज पेरत आहोत त्याच बीजांचं फळ आपल्याला चाखायला मिळतं, पाहायला मिळतं. जे आपण फुलांच्या बिया बघा, प्रत्यक्षपणे जी फुलं आणतो की नाही, जे आपल्या कुंडीमध्ये आपण लावतो त्याचंच आपल्याला रोप पाहायला मिळतं. खेचरे, भूचरे, वनचरे आणि जळचरे नाना प्रकारचे शरीरांपासून होते. आता ते सांगायलाच नको ना. 84चा फेरा, त्यामध्ये फक्त मनुष्य देह आहे का? नाही आहे. खेचर आहे, भूचर आहे, वनचर आहेत, जळचर आहेत, अनेक प्रकारची शरीर आहेत. मग चालवणारा कोण आहे? चालवणारा अंतरीचा अंतरात्मा. तो डोळ्यांनी दिसत नाही. ज्याच्या दृष्टी खालून गेले ऐसे काहीच नाही उरले. परंतु आपण त्याच्या स्मरणामध्ये असलं. आपल्याला रस्त्यातून चालत असताना बघा, शिकवण कोणाला आहे? फक्त मनुष्य देहाला आहे. या 84 लक्ष योनीमध्ये जी शिकवण आहे, जे श्रवण आहे, ते कोणासाठी आहे? मनुष्य देहालाच. बाकी प्राणीमात्रांना, पशुपक्ष्यांना अजिबात नाही. कारण जेणे विठ्ठल मात्रा घ्यावे त्याने पथ्य सांभाळ. मग शिकवण का दिलेली आहे? का संस्कार आपल्याला दिलेले आहे? कारण पुन्हा पुन्हा सांगून सुद्धा मनुष्य देह चुकीची लक्षणं, चुकीची वागणूक करत असतो. कारण चुकतो तो शेवटी मनुष्य देह, आणि चुकीतूनच माणूस शिकतो. परंतु एकदा ठीक आहे, दुसऱ्यांदा ठीक आहे, परंतु सतत तीच पुन्हा चूक करणं हे बरोबर नाही ना. म्हणून खेचरे, भूचरे, वनचरे आणि जळचरे कशा प्रकारे भाग दे. आपण रस्त्यातून जात असताना रस्त्यावरचे प्राणी पाहायला मिळतात, बरोबर की नाही? डोंगराळ भागात गेलो की वनचरे, अनेक प्रकारचे पक्षी, अनेक प्रकारचे प्राणी पाहायला मिळतात. जळचरे, पाण्यातली मासे बघा, प्रत्यक्षपणे कासव असेल, मासे असतील, अनेक जलचर, साप आहेत, अनेक प्रकारचे बघा, आपल्याला माहितीसुद्धा नसतील एवढे जीवजंतू जे डोळ्यांनी सुद्धा आपल्याला पाहायला मिळत नाही, जे दिसत नाही. हवेमध्ये बघा, त्यांनासुद्धा सांभाळणारा कोण आहे? खेचरे आणि भूचरे, वनचरे आणि जळचरे नाना प्रकारचे शरीरांपासूनच होती. मग शरीरामध्ये त्याचाच आत्मा आहे ना. एक प्रकारे आपल्याला जी प्रत्यक्षपणे जो देह प्राप्त करून दिलेला आहे, जो देह संपूर्णपणे घडवलेला आहे, अंतरीचा अंतरात्मा, त्याचं स्मरण आपल्याला करताच यायला हवं. प्रत्ययास आणि प्रमाण, निश्चयास आणि अनुमान, मार्ग देखून आदरानं घेऊच नाही. आता रस्ता सरळ आहे, आपण प्रवासाला निघालेलो, रस्त्यामध्ये ट्रॅफिक नाही, काहीच नाही. परंतु आपण जर आडवाटेने गेलो, शॉर्टकट मार्गाने जर आपण जायला निघालो आणि तिथेच बघा अनेक प्रकारचे अडचणी, संकट, प्रसंग येतच असतात, तर आपण काय करतो? जो सरळ मार्ग होता त्या मार्गावर आपण कधी गेलो नाही, आड मार्गाने गेलो, कारण लवकर पोचू. परंतु तिथे सुद्धा आपल्याला जी अडचण, प्रसंग होता तो सामोरीला जायला लागला. मग यात चूक कोणाची? जी गोष्ट निश्चित नसते ती गोष्ट आपल्याला अनुभवायला मिळते, म्हणून भाग दिलेला आहे.
विपरीतापासून विपरीत होती. परी शरीराचं बोली जेती, शरीरान वाचून उत्पत्ती होणारच नाही. जी प्रजाती आहेत बघा, मनुष्यापासून मनुष्यच होती ना, पशूंपासून पशु, प्राण्यांपासून प्राणी, त्याच प्रकारे जे प्रजाती आहेत, जाती आहेत बघा प्रत्यक्षपणे, पण तेही शरीरापासूनच होतात. शरीरापासून उत्पत्ती होऊ शकतच नाही. तरी हे उत्पत्ती कैसी झाली, आता याचा संपूर्णपणे अवलोकन कसं केलंय. कासयाची कोणी केली, जेने केली त्याची निर्मिली, काया कोणी. आता याची उत्पत्ती कशी झाली, कोणी आणि का केली. ज्याने केली त्याचा देह कोणी निर्माण केला. आता विचार करा, मनाला प्रश्न पडलेलाच आहे ना. कोणी हा आपला देह तयार केलेला आहे, का केलेला आहे, कोणाचा देह आहे, मनाला प्रश्न पडलेले आहेत. आईसे पाहता उदंड लांबले, परी मुळे शरीर कैसे झाले, कासयाचे उभारले कोणे कैसे. अशा रीतीने आपण विचार करू लागलो की शरीर मुळात निर्माण तरी कसं झालं, ते कशाचं आहे. परत प्रश्न, का केलं असेल, कोणी केलं असेल. जर पाहायला गेलो, आपला देह संपूर्णपणे मातीचा देह आहे की नाही. मातीसारखा कलर आहे, रंग आहे. या मातीच्या देहाला संपूर्णपणे आकार उकार रूप दिलेला आहे. त्यापासून एक सुंदर आपली मूर्ती तयार करून दाखवलेली आहे. आणि वास्तविकता पाहायला गेलो तर त्याचं अधिष्ठान आपल्या हृदयी आहे. चालवणारा प्रत्यक्ष तो आहे, बरोबर की नाही. म्हणून नमस्कार करणं आहे. जोपर्यंत तो वास्तव्याला आहे तोपर्यंत आपला देह धडधाकट असणार, आणि ज्या वेळेला आपली शिल्लक संपलेली असेल त्यावेळी तो निघून जाणार आहे. पण जाताना मात्र आपण ज्यावेळी बघा, तुझा विसर न व्हावा याच दृष्टीने आपल्याला जायचं, बरोबर की नाही. कारण पुनरुपी संसारा येणे नाही. ऐसे हे मागील अशंका, राहत गेली ते ऐका, कदापि जाजू घेऊ नका प्रत्यय आली. आता अशी मागणी आपण करत शेवटी शंका उत्पन्न झाल्या. याचं उत्तर आता ऐकलं गेलं पाहिजे. पण प्रत्यय आल्यावर आपल्याला ज्या ज्या शंका येतात त्या शंकाचं निरसन कोण करेल. प्रत्ययाचं आहे प्रमाण, मूर्खास वाटे अप्रमाण, पिंडे प्रचित शब्दे जाण विश्वास. आता प्रत्ययच प्रमाण मानलं पाहिजे, प्रत्ययाचंच प्रमाण. पण मूर्खाला तो अप्रमाण वाटतो, बरोबर की नाही. आता आपण चांगले कपडे परिधान केलेले. आता आपण एखाद्या बघा दुकानात जातो, मॉलमध्ये जातो, तिथे गेल्यावर छान छान कपडे पाहायला मिळतात. जो आपल्याला आवडेल तोच आपण घेतो की नाही. का इतरांचं पाहून आपण घेतो. माझ्या मित्राला हे आवडलं म्हणून मी घेतलं असं नाही ना. मला जे कपडे आवडले तेच आपण घेतो की नाही, नक्कीच. आणि जे घेतल्यावर आपण परिधान केले, परंतु आपण परिधान केल्यावर आपले मित्रच म्हणायला लागले, अरे तू असे का कपडे घेतलेस, त्या दुकानात जायला पाहिजे होते ना, तुला तिकडे चांगल्या क्वालिटीचे कपडे मिळाले असते आणि स्वस्त मिळाले असते. पण आपल्याला आवडणारी वस्तू कुठे होती तर तिथेच होती. आपल्याला मनापासून ती गोष्ट आवडली होती म्हणून आपण खरेदी केली, बरोबर की नाही. जयाचा भाव अर्थ जैसा. म्हणून प्रत्ययाची आहे प्रमाण, मूर्खास वाटे अप्रमाण. बोलणारे भरपूर आहेत, परंतु पिंडे प्रचित शब्द जाणं विश्वासाचं. ब्रह्मी मूळमाया झाली,
तेची अष्टदा प्रकृती बोलिली, भूती त्रिगुणी कालवली मूळ माया. आता इथे सुद्धा अष्टदा प्रकृती दिलेली आहे. ब्रह्माच्या ठिकाणी मूळमाया उत्पन्न झालेली आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता आणि पंचमहाभूते पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 3 गुणांचा समावेश, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. सूक्ष्म अंशाने मिसळले. यातला काही जर एक भाग नसता, आपण श्वास घेतो, श्वास सोडतो, आपण स्वतःहून घेतो, आपण बोलतो मी स्वतःहून घेतो, परंतु ज्यावेळी आपण झोप घेतो त्या झोपेमध्ये श्वास कोण घेतो, कोण सोडतं? बरोबर आहे. विचार करायला हवा. ते मूळ माया वायू स्वरूप, वायोमध्ये जाणीवेची रूप, तेची इच्छा परी आरोप ब्रह्मीने घडली. ती मूळ माया वायू स्वरूपच असते. ज्याप्रमाणे आपण बघा, एखादं काम करत असताना त्याचं नियोजन केलेलं आहे, त्याची मागणी आहे, त्याची इच्छा आहे. ज्यावेळी आपण निवेदन ठेवतो त्यावेळी ते कार्य पूर्ण होत असते आणि त्यावेळेला आपल्याला जाणीव होते की खरंच आपण जे ठेवलेलं निवेदन, त्या निवेदनाची पूर्तता झालेली आहे. ते मूळ माया वायू स्वरूप. वायूमध्ये जाणीवेची रूप, जाणीव आणि नेणी. आता जाणीव काय आहे? एखाद्याला मदत करणं, एखाद्याने आपल्याला मदत करणं, आपण त्याची जाणीव ठेवतो. खरंच आपल्याला ज्यावेळी प्रसंग घडेल बघा, आपल्यावरती ज्यावेळी वाईट वेळ आली होती, कठीण काळ होता, आणि ज्या ज्या लोकांनी आपल्याला मदत केली त्याची जाणीव आपल्याला असते की नाही? नक्कीच. परंतु अडचणीच्या वेळी, प्रसंगाच्या वेळी जवळ असताना सुद्धा मदत केली नाही, आपण त्यांच्याशी बोलायला जाऊ का? कारण का? ते मूळ माया वायू स्वरूप, वायूमध्ये जाणीवेची रूप, तेची इच्छा परी आरोप ब्रह्मीने घडली. पण तिचा आरोप परब्रह्मावर करता येत नाही, म्हणून आपण देवाला दोष देतो. देवा बघा, प्रत्यक्षपणे आपल्या शेजारी असतात तरी माझ्या मदतीला आले नाही. अभ्यास करायचा आहे, परीक्षेला कोणाला जायचं आहे? आपल्यालाच जायचं आहे ना. मग आपण देवावर का आरोप करायचं? देणे ईश्वराचे. प्रयत्न कोणाला करायचा आहे? तर आपल्या या देहाला करायचा. सराव कोणाला करायचा? आपल्या या देहाला करायचा. फक्त कार्याला उभं राहणं गरजेचं आहे. मार्गदर्शन करणारा श्री सद्गुरू, प्रत्यक्षपणे सामर्थ्य पुरवणारा श्री सद्गुरू आहे. या चळवळीमध्ये फक्त उभा राहायला पाहिजे. नक्कीच विजय तुझाच आहे. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. तथापि ब्रह्मी कल्पिता, तरी तो शब्द वाया गेला. आत्मा निर्गुण संचला शब्दात इथं का सांगितलं? इच्छेचा आरोप परब्रह्माच्या ठिकाणी. जी जी इच्छा होती, जी जी मागणी होती, ती परब्रह्माच्या चरणी आपण मांडली. एखादं मंदिर असेल, आपल्या घराच्या बाजूला मंदिर असते, देऊळ असते, ज्या ज्या वेळेला आपल्याला अडचणी येतात ना, त्या त्यावेळी आपल्याला देवाचं संपूर्णपणे ओळख निर्माण होते. पण ज्या ज्या वेळेला इच्छा पूर्ण झाली की घराच्या बाजूला असणारं देऊळसुद्धा, मंदिरसुद्धा आठवत नाही. तिथून आपण जातो तरी त्याला नमस्कार करत नाही. असं का? म्हणून सांगितलं, तथापि ब्रह्मी कल्पिला, तरी तो शब्द वाया गेला. आत्मा निर्गुण संचला शब्दात इथे. इच्छेचा आरोप परब्रह्माच्या ठिकाणी पूर्णपणे जर पाहायला गेलो, आत्मा हा निर्गुण आहे.
सर्वत्र कोंदाटलेला असूनही शब्दातीत आहे. आत्मा निर्गुण वस्तू ब्रह्म, नाम मात्र ती तुका भ्रम. कल्पून लाविला संभ्रम, तरी तो लागणार नाही. आता संभ्रम कोणामध्ये निर्माण झाला? कल्पना कोणामध्ये निर्माण झाली? मना कल्पना कल्पिता कल्पकोटी, नवे रे नवे सर्वता राम. आत्मा निर्गुण वस्तू ब्रह्म आणि नाम मात्र ती तुका भ्रम. सगुण आणि निर्गुण, नाम मात्र ती तुका भ्रम. आपण रेल्वेने प्रवास करत असतो, बसने प्रवास करत असतो. प्रवासाला निघालेलो असताना सुद्धा आपण धावपळीत तयार होतो. लवकर ट्रेन मिळण्यासाठी, लवकर बस मिळण्यासाठी सर्वपणे खटाटोप करतो. परंतु देवाचं नामस्मरण आपल्याकडे बघा वेळ नसतं. मग आपण देवाचं नामस्मरण कुठे करायचं? देवाचे ग्रंथ कुठे वाचावे? असा प्रश्न मनाला उद्भवतो. समर्थ म्हणाले, कशाला जातोस दूर, इथेच आहे पंढरपूर. तुझ्या अंतरी त्याचंच अधिष्ठान आहे. तुझ्या मुखामध्ये प्रत्यक्षपणे त्याचं नाम असणं गरजेचं आहे. त्याच्यावर नामरूपाचे बघा प्रत्यक्षपणे जो ठसा आहे तो कायमपणे राहिला पाहिजे. मी देवाचा आणि देव माझा, कल्पून लाविला संभ्रम, तरी तो लागणार नाही. मग आपल्याला ऑफिसच्या टायमावर आपण निघालेलो आहे, त्याच्या बघा प्रत्यक्षाने उशीर झालेला आहे, परंतु आपल्याला वेळेवर पोहोचायचं आहे. आपण निवेदन ठेवत असतो, देवाकडे मागणी करत असतो, देवा लवकर मला त्या ठिकाणी पोहोचलं गेलं पाहिजे ऑफिसमध्ये, नाही तर लेट शेरा मिळेल. जर वेळेवर पोहोचलो नाही तर ॲब्सेंट लागेल. बघा कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे, बरोबर वेळेत पोहोचवतात की नाही? नक्कीच. कारण तुझी इच्छा आहे, तुझी मागणी आहे. ज्या नियोजनाने गेला होतास तो नियोजन बरोबर पार पाडतच गेलास. म्हणून जो नियोजन आहे त्या नियोजनाबरोबर जर आपण जर चाललो तर नक्कीच आपण ते कार्य सफल करणार. म्हणून उद्याची 10चं ऑफिसचा टायमिंग आहे आणि उद्या 9:45 जर घरातून निघालो तर पोचू का? नाही आहे. 1 तासाचं अंतर आहे, तर 8:45-9 वाजता आपण निघालो पाहिजे ना. तथापि आग्रहे लाविला, तर जरी धोंडा मारिला आकाशाला, आकाशावरी थुंकिला तरी ते तुटेना. काय सांगितलं? आग्रहाने जसा आपण प्रयत्न करू, आकाशाला दगड मारण्याचा प्रयत्न केला तरी तो आकाशात जाणार आहे का? तोच दगड आपल्या डोक्यामध्ये लागल्याशिवाय राहणार. कुणी थुंकलं तरी तीच थुंकी आपल्या चेहऱ्यावर, डोक्यावर पडल्याशिवाय राहणार. माध्याने थुंकिता सूर्यावरी, तोच थुंका पडे आपणावरी. म्हणून आकाशापर्यंत अशी कुठलीही गोष्ट, पदार्थ, वस्तू काहीही जाणं शक्य नाही. तैसे ब्रह्म निर्विकार, निर्विकार लाविती विकार, विकार नासे निर्विकार, जैसे तैसे. त्याचप्रमाणे ब्रह्म निर्विकार असल्याने त्याच्यावर विकाराचा आरोप केला असता विकार नाश होतो आणि निर्विकार ब्रह्म जसेच्या तसे राहतो. आता ऐका प्रत्ययो, जाणोनी धरावा निश्चयो, तरीच पाहावी जे जयो अनुभवाचा. आपल्याला अनुभव असेल तर आपण अनुभवाच्या गोष्टी सांगत असतो. मनामध्ये दृढ निश्चय असला पाहिजे. जाणोनी धरावा निश्चय का सांगितलं? म्हणजे तुम्हालाही स्वतःचा तसा अनुभव येईल. आपण सायकल घेतलेली आहे,
सायकल आपल्याला चालवता येत नाही. 1-2 वेळा पडल्याशिवाय सायकल आपल्याला चालवता येणं शक्यच नाही. सायकल चालवता येत नाही आणि आपण स्कूटर घेतली हातात, तर चालवता येईल का हो? नाही ना. सायकलचा बॅलन्स जमत नाही तर स्कूटरचा बॅलन्स जमेल का? नाही. भाग येते लक्षात? तरीच पाविजे जयो अनुभवाचा, म्हणून अनुभव असणं गरजेचं. का सांगितलंय? दृढ निश्चय. माया ब्रह्मी जो समीर, त्यात जाणला तो ईश्वर. ईश्वर आणि सर्वेश्वर तयासीच बोली. ब्रह्माच्या ठिकाणी वायू स्वरूप जी मूळ माया झाली, तिच्या ठिकाणी जी जाणीव कळा, तोच ईश्वर आणि तोच सर्वेश्वर. प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो वास्तव्यला आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्व ठिकाणी पाहायला गेलो तोच आहे. तोची ईश्वर गुणासी आला, त्याचा त्रिगुण भेद झाला. ब्रह्म विष्णू महेश उपजला तये ठाई. त्याच ईश्वरापासून म्हणजे जाणीवेपासून गुणमाया झाली ना. आपण सुरुवातीला काय म्हटलं? मन स्थिरावर आणण्यासाठी जी प्रार्थना केली, कोणाचं स्मरण केलं? गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू आणि गुरुर देव महेश्वर. तिघांचं स्मरण करून झाल्यानंतर चौथा कोण? तर परब्रह्म म्हणजे सद्गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरू. म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश उपजला ते ठाई. म्हणजे रज, सत्व आणि तम असे 3 गुण म्हणजे त्रिगुण हे वेगवेगळे झाले आणि त्यातूनच ब्रह्म, विष्णू आणि महेश उत्पन्न झाले. सत्व, रज आणि तम हे त्रिगुण उत्तमोत्तम यांच्या स्वरूपाचा अनुक्रम माघा निरूपिला. मागच्या निरूपणामध्ये, मागच्या समासामध्ये याचं संपूर्णपणे अवलोकन केलेलं आहे, सविस्तरपणे वर्णन करून सांगितलेलं आहे. बघा, सत्व, रज आणि तम. सत्वगुण म्हणजे उत्तमाचे गुण चांगले. हे उत्तमोत्तम त्रिगुण असून त्यांच्या स्वरूपाचा अनुक्रम पूर्वी वर्णन केलेला आहे. तमगुण म्हणजे काय? तर तामसी वृत्तीचा. पुन्हा एकदा समर्थांनी सांगितलं. सत्वगुण म्हणजे चांगल्या वृत्तीचा, चांगल्या संगतीचा. आणि रजोगुण म्हणजे ज्याला संपूर्णपणे हाव आहे, लोभ आहे, तो रजोगुण. जाणता विष्णू भगवान, जाणता नेणता चतुरानन, नेणता महेश पंचानन, अत्यंत भोळा. आता जाणता विष्णू भगवान, सत्वगुणमय जाणता तो विष्णू भगवान. कोण आहे? विष्णू भगवान ते सत्वगुण. रजोगुणमय जर पाहायला गेलो म्हणजे जाणीव नेणीव युक्त तो चतुरासन म्हणजे ब्रह्मदेव. ब्रह्मदेव रजोगुण आणि तमोगुण म्हणजे अत्यंत भोळा महेश म्हणजे शंकर. ब्रह्म पाहायला जर गेलो तर रजोगुण, विष्णू सत्वगुण आणि महेश तमोगुण. बरोबर की नाही? त्रिगुण त्रिगुणी कालवले, कैसी होती वेगळाले, परिविशेष न्यून भासले, ते बोलती लागते. म्हणजे काय? त्रिगुण खरं तर एकमेकांत मिसळलेलं पाहायला मिळतं. त्यांना वेगळं कसं करणार? कमी अधिक. बघा, एखादा तांदूळ आहे, त्या तांदळातले खडे काढायला सोपं आहे की नाही? नक्की. पण खड्यातील तांदूळ बाहेर काढायचे अवघड आहे ना? नक्कीच. वायूमध्ये विष्णू होता, तो वायू स्वरूपाची तत्वता. पुढे झाला देह धरता चतुर्भुज.
आता मूळ मायत सत्वगुणाने विष्णू वायू स्वरूपच निराकार होता. तोच पुढे चतुर्भुज देह धारण करणारा झाला. तैसाच ब्रह्म आणि महेश देह धरती सावकाश, गुप्त प्रगट होता त्यास वेळ नाही. त्याचप्रमाणे रजोगुणापासून ब्रह्मदेव आणि तमोगुणापासून महेश देहधारी झाले. त्यांना गुप्त प्रगट होण्यास मुळीच वेळ लागत नाही. आता रोकडी प्रचित मनुष्य गुप्त प्रगटती, मात्या देवांच्याच मूर्ती सामर्थ्यवंत. असा रोकडा अनुभव आपण पाहायला जर गेलो तर मनुष्य सुद्धा जर गुप्त होत असता, प्रगट होत असता, तर आपल्याला प्रत्यक्ष अनुभव आला असता. मग या सर्व अत्यंत सामर्थ्य संपन्न देवांच्याच मूर्ती आहेत. मग त्यांनाही अशक्य कसं काय? बरोबर की नाही? देव देवता देवते भूते, देव देवता भूते देवते, चढते सामर्थ्य तेथे, येण्याची नाही राक्षसांते सामर्थ्य कळा. देव देवता भूते देवते यांच्या ठिकाणी उत्तरोत्तर अधिक सामर्थ्य मिळते. पण त्याचप्रमाणे राक्षसांच्या अंगी त्याच प्रकारे सामर्थ्य आढळून येते. म्हणजे सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण बघ, तिघांचा जर भाग पाहायला गेलो, त्रिगुण आहेत. पहावे आपणसे आपण कोणत्या गुणांमध्ये आहोत. आपल्याला कोणी काय बोललं की लगेच चटकन राग येतो, म्हणजे तामसी वृत्तीचा. सत्वगुण म्हणजे चांगले गुण आणि रजोगुण म्हणजे हाव लोभ. झोटिंग वायू स्वरूपाचे सवेचा खुळखुळा चालत, खोबरी खारिका टाकून देते अकस्मात. आता झोटिंग वायू स्वरूपाचं असतात, ते दिसत नाही का? वारा डोळ्यांनी दिसतं, हवा दिसते का? हो नाही, ते फक्त जाणवते. पण माणसांबरोबर चालू लागले की खुळखुळ आवाज मात्र ऐकू. रस्त्यातून जाताना हवा आली, हवेचा आवाज येतो की नाही, वाऱ्याचा आवाज येतो की नाही? नक्की. झाडाच्या खाली बघा, पानं पडलेली असतात, हवेमार्फत ती उडून जातात, त्याचा आवाज येत असतो, गाड्यांचा आवाज येत असतो. ते अचानक खारीक खोबरे वगैरे वस्तूही टाकून देतात. खोबरी खारिका टाकून देते अकस्मात. नारळ असतो का, नारळ पाणी, आपण जर झाड जर पाहिलं खूप उंचावर, नारळ पाणी सहसा पडत नाही का? पडतं? विचार करा. देवाची करणी नारळात पाणी, बाकी हवेने जे पिकलेलं फळ आहे ते पडतं, पिकलेलं पान गळून पडतं, पिकलेले फुलं बघा खराब झालेले पडतं, पण नारळ सहसा पडत नाही. आपण विचार करतो या झाडावर एवढे नारळ आहे, कधी पडत सुद्धा नाही. अवघे चिन्याला भावे तरी ते बहुतेकांस ठावे, आपुल्याला अनुभवे विश्वलोक जाणतील. ज्याची शिल्लक संपली तो पडला. म्हणजे विश्वातील लोकांना कळलं पाहिजे, याची जाणीव मात्र आपल्याला आली पाहिजे. अवघे चिन्याला भावे. आता हे सर्वच खोटे मानतील, त्यावर श्रद्धा जर न ठेवली तर या गोष्टी आपोआपच आपल्याला कळून येतील. मनुष्य धरती शरीरवेश, नाना परकाया प्रवेश, मा तो परमात्मा जगदीश कैसा नव्हे. मनुष्य धरती शरीरवेश. आता मनुष्यांना संपूर्णपणे शरीर देह प्राप्त करून घेतलेला आहे. या शरीराची किंमत कधी आहे? जोपर्यंत हा अंतरीचा अंतरात्मा आपल्या शरीरामध्ये आहे तोपर्यंतच. जर यातून हा देह बाहेर पडला, बघा प्रत्यक्षपणे या शरीरामधून
जो वास्तव्याला आहे तो जर बाहेर गेला, संपलं. या देहाची किंमत जमा नावे शून्य. म्हणून वायो स्वरूपे देह धरिले, ब्रह्म विष्णू महेश झाले, पुढे त्याची विस्तारले पुत्र पौत्री. म्हणून वायुस्वरूप जाणीवेने जे देह धरलेले आहेत तेच ब्रह्म विष्णू महेश झाले. पुढे मुलं नातवंड यांच्या रूपाने तेच विस्तार पावलेले पाहायला मिळते. अंतरीच स्त्रिया कल्पिल्या, तो त्या कल्पितांचं निर्माण झाल्या, परितयापासून प्रजा निर्मिल्या नाहीत कला. त्यांनी अंतरातच स्त्रियांची कल्पना केली आणि कल्पना करताच त्या निर्माण झाल्या. पण त्यांच्यापासूनच नाही तर त्यांनी जी कधीही प्रजा निर्माण केली. इच्छून पुत्र कल्पिले, ते प्रसंगी निर्माण झाले, येणे प्रकारे वर्तले हरिहराधिक. हरिहराधिकांनी पुत्रांची कल्पना केली आणि त्या प्रसंगी ते निर्माण झाले. या प्रकारे बघा, प्रत्यक्ष जर पाहायला गेलो, पुढे ब्रह्मयाने सृष्टी कल्पिली, इच्छेसारखी सृष्टी झाली, जीवसृष्टी निर्माण केली ब्रह्मदेव. पुढे ब्रह्मदेवाने प्रथम सृष्टीची निर्मिती केली, त्या इच्छेसारखी सृष्टी निर्माण झाली आणि नंतर ब्रह्मदेवानेच जीवसृष्टी निर्माण केली. नाना प्रकारचे प्राणी कल्पिले, इच्छेसारखे निर्माण झाले, अवघे जोडीचे उदले अंडज जारजाधिक. नाना प्रकारच्या प्राण्यांची त्यांनी कल्पना केलेली आहे. त्यांच्या इच्छेसारखे ते निर्माण सुद्धा झालेले आहे. त्यांनी सर्व अंडज जारज, बघा नर मादी आपल्याला पाहायला मिळतेच. एक जळ स्वेदापासून झाले, ते प्राणी स्वेदज बोलिजे, एक वायुकरिता झाले अकस्मात उद्भिज. घामाच्या जलापासून झाले, त्यांना स्वेदज म्हणतात. दुसरं वायूतून अचानक निर्माण झाले, त्यांना उद्भिज म्हणतात. वृक्षादी जे जमिनीवर फोडून उगवणारे अकस्मात उद्भिज. मनुष्यांची गौड विद्या, राक्षसांची ओडंबरी विद्या, ब्रह्मयाची सृष्टी विद्या येणे प्रकारे. मनुष्याची गौड विद्या आणि राक्षसांची ओडंबरी विद्या, तशीच ब्रह्मदेवाची विद्या, तिला सृष्टी विद्या म्हणतात. काही एक मनुष्यांची, त्याहून विशेष राक्षसांची, त्याहून विशेष ब्रह्मयाची सृष्टी विद्या. मनुष्यांची गौड विद्या काही थोड्या वस्तू निर्माण करते, त्याहून राक्षसांची ओडंबरी विद्या बऱ्याच अधिक वस्तू निर्माण करते. पण ब्रह्मदेवाची जी विद्या आहे त्याहून अधिक आहे, ती संपूर्ण सृष्टी निर्माण करते. जाणते नेणते प्राणी निर्मिले, वेद वदून मार्ग लाविले, ब्रह्मयाने निर्माण केले येणे प्रकारे. ब्रह्मदेवाने जाणते आणि नेणते प्राणी निर्माण केले, नंतर वेद निर्माण करून त्यांना मार्गदर्शन सुद्धा केले. या प्रकारे हे सर्व ब्रह्मदेवाने निर्मिले. मग शरीरापासून शरीरे, सृष्टी वाढली विकारे, सकळ शरीर येणे प्रकारे निर्माण झाली. यानंतर पुढे शरीरापासून शरीर निर्माण झाली, सृष्टीचा प्रचंड विस्तार झाला. येथे आशंका फिटली, सकळ सृष्टी विस्तारली, विचार पाहता प्रत्यय आली यथान्वये. सकळ सृष्टी याप्रमाणे विस्तार पावली, पण प्रत्यक्ष अनुभवही यथानुक्रमे आपल्याला पाहायला मिळतो. ऐसी सृष्टी निर्माण केली, पुढे विष्णूने कैसी प्रतिपाळली, हे विवंचना पाहिली पाहिजे श्रोते. ज्याने सृष्टी निर्माण केलेली आहे, ज्याने चोच दिलेली आहे, तो संपूर्णपणे दाना देणारच. येथे आता शंका नाही राहिली. ऐशी सृष्टी निर्माण ज्याने केली, अशा सृष्टीचा प्रतिपाळ विष्णूने कसा केलेला आहे ते जाणून घेतलं पाहिजे. सकळ प्राणी निर्माण झाले, ते मूळरूपे जाणून पाळिले, शरीर दैत्य निर्धाळलेले नाना प्रकारचे. सर्व प्राणी निर्माण झाले, त्यांचा जाणीव या मूळ रूपाने प्रतिपाल केला
आणि स्थूळ शरीर घेऊन दैत्याचा संहार विष्णू. नाना अवतार धरणे, दुष्टांचा संहार करणे, धर्म स्थापया कारणे विष्णूच जन्म. दुष्टांचा संहार करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी विष्णूला नाना अवतार रूपाने जन्म घ्यावा लागतो. म्हणून धर्मस्थापनेचे नर तेही विष्णूचे अवतार, अभक्त दुर्जन रजनीचर सहजची झाले. म्हणून धर्माची स्थापना करणारे सज्जनही विष्णूचे अवतारच आहे. साहजिकच अभक्त दुर्जन हे राक्षसच जाणार. आता प्राणी जे जन्मले ते नेणून संवारिले, मूळ रूपे संवारिले येणे प्रकार. आता जे जे प्राणी जन्माला येतात त्यांचा नेणीव या मूळ रूपाने संहार केला जातो. नेणीव म्हणजे अज्ञानानेच प्राण्यांचा संहार होत असतो. शरीर रुद्र खवळेलं ते जेव्हा सृष्टी संवारेलं, अवघे ब्रह्मांडाची जळेलं संहार काळ. ज्या ज्या वेळी प्रलय काळ होईल त्यावेळी महेश स्थूल रूपाने खवळेल आणि सर्व जीवसृष्टीचा संहार होऊन अवघे ब्रह्मांडच जळून भस्मसात होईल. एवं उत्पत्ती स्थिती संहार, याचा ऐसा विचार श्रोती होऊन तत्पर अवधान द्यावे. याप्रमाणे उत्पत्ती स्थिती आणि संहार या प्रकारे होत असतो. तरी आता प्रत्येकाने विचार करून बघा, प्रत्यक्ष जाणून लक्षात घेतले. कल्पांती संहार घडिल तेची पुढे सांगिजेलं, पंचप्रलय ओळखेलं तोची ज्ञान. पुढच्या समासामध्ये समर्थनी पंचप्रलय काय असतात त्याचं संपूर्णपणे सविस्तर वर्णन करून देणारा हा पुढचा समास आपल्याला दाखवलेला आहे. म्हणून कल्पांती संहार घडिल तोची पुढे सांगिजेलं, पंचप्रलय ओळखेलं तोची ज्ञान. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे बीजलक्षण शोधन नाम समास चौथा. जय जय रघुवीर समर्थ.